धुक्यात हरवलेला परिसर, अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, ढोल ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात किल्ले रायगडावर तिथीनुसार 343वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। हजारो शिवभक्तांनी या सोहळ्यासाठी कालपासूनच रायगडावर हजेरी लावली होती। सकाळी शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। धारेश्वर महाराजांच्या नेतृत्वाखाली मंत्रोच्चारात शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा पार पडला। पर्यावरण मंत्री रामदास कदम, आमदार विनायक मेटे, महादेव जानकर, भरत गुगावले तसंच बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक राजेश पांडे दिल्लीहून या कार्यक्रमाला उपस्थित होते। छत्रपति शिवाजी महाराज ने हिंदू साम्राज्य की स्थापना की थी। हिंदू संस्कृति के आधार पर सारे धार्मिक उत्सव तिथि के अनुसार ही होते हैं। इसलिए मैं आज सबसे आह्वान किया है, मैंने धर्माचार्य संपर्कों प्रमुखों से भी आह्वान किया, संतों से भी आह्वान किया है कि यह तिथि के अनुसार ही कार्यक्रम होना चाहिए। इसलिए अभी इस बार 5000 बजरंगियों ने अभी आज यहाँ पर आए थे। मैं आज घोषणा करता हूँ, अगली बार तिथि के अनुसार होगा तो इस पूरे महाराष्ट्र के 50,000 बजरंगी इस कार्यक्रम पे यहाँ पर उपस्थित होंगे। 8 दिवस इथे काम करतोय आणि आज अक्षरशः इथे राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे खूप बरं वाटतंय। आणि माहोल म्हणजे खरंच की जे आता पुरोहित वगैरे इथं आलेले आहेत की याची डोळी याची डोळा, जो कार्यक्रम त्यावेळेला जसा झाला असेल त्याप्रमाणे इथं आपल्याला तो बघायला मिळतो। खरंच झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।